आता जर लाडके बहिणींसाठी जर बघितले तर मोठी न्यूज आहे कारण की शासनाकडनं त्यांनी निर्णय पण घेणार होते ई-केवायसी मुदतवाढ बद्दल. तर लाडके बहिणींसाठी जर आता बघितले तर भरपूर लाडक्या बहिणींना जर त्यांनी आता आदित्यताई तटकरे यांनी इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी काय सांगितले होते, त्यांना जे प्रश्न केले तर ज्या लाडक्या बहिणींचं जे प्रश्न होतं की ई-केवायसी मुदतवाढ कधी होणार आणि ज्यांची ई-केवायसी झालेलीच नाहीये त्या लाडक्या बहिणीने ई-केवायसी संधी कधी भेटणार. तर या बाबतीत त्यांनी आदित्यताई तटकरे यांनी काय सांगितले होते की आम्ही जे आहे ह्यामध्ये 11,500 पुरुषांची फॉर्म भरलेले आहेत लाडकी बहीण योजनामध्ये. तर ते आम्ही पहिलं पडताळणी करणार. त्यानंतर ना आम्ही त्यांना आम्ही नंतर ना आम्ही सगळं चेकिंग झाल्या पडताळणी झाल्यानंतर ना आम्ही त्या बाबतीत ई-केवायसी मुदतवाढ बद्दल आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन म्हणून असं त्यांनी सांगितले होते. तरी सुद्धा तुम्हाला हे तुम्ही जर बघितलं नसेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेलच त्यांनी काय सांगितले होते. हे व्हिडिओ बघा. वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत. जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे का? काय नेमकी सद्यस्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसीची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली. 31 डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसीसाठी देण्यात आलेली होती. जे पुरुष आहेत 12 का 12,500 ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता तर त्या संदर्भामध्ये जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू. आता हे तुम्ही व्हिडिओ बघितला पूर्ण तर आता ह्यामध्ये बघा ह्यांनी आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेले स्वतः की असं मुदतवाढ देणार होते म्हणून. बट आता शासनाकडनं निर्णय काय आलेला आहे की ई-केवायसी मुदतवाढ बद्दल त्यांनी काय सांगत आहेत, शासनाकडून निर्णय काय घेतलेले आहेत ते तुम्ही एकदा बघा आणि तुम्ही ह्या बाबतीत तुमचं मत सांगा की हे बरोबर आहे का नाही की चुकीचं आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही आपण आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. नक्की कमेंट करा की तुम्ही या बाबतीत तुमचं मत काय आहे आणि त्या बाबतीत त्यांनी सरकार द्यायला पाहिजे की ई-केवायसी मुदतवाढ का नाही. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हे व्हिडिओ बघा. आता योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या 80 लाख महिला ज्यांचं कपात संख्या केलेली आहे ते 144 कोटी रुपये याचं नेमकं आता भरपाई कोण करणार? लाडकी बहीण योजनेच्या KYCमध्ये आत्ता नव्याने 80 लाख महिला अपात्र ठरवलेल्या आहेत. साधारणतः एका महिलेला एका वर्षाचे दरमहा 1500 प्रमाणे जरी विचार केला तरी 18,000 रुपये जातात. जर एका वर्षामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांची संख्या कपात केलेली आहे. विशेषतः नव्या KYCमध्ये 80 लाख महिलांची संख्या कपात झालेली आहे. या 80 लाख गुणिले 18,000 जर केलं तर जवळपास 144 कोटी रुपये इतकी रक्कम होते. आता यावर जर योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांचं म्हणणं असेल, होय मी अतिशय विचार करून त्यांचा उल्लेख योजना अपडेट मंत्री असा करते कारण महिला बालकल्याण मंत्री म्हणून काही कामं करावी असं कुठलंही भरीव काम तटकरे यांच्याकडून अजिबात झालेलं नाही. फक्त आणि फक्त योजनेचं अपडेट देण्यापुरत्या त्या स्क्रीनवर दिसतात. अशा योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या 80 लाख महिला ज्यांचं कपात संख्या केलेली आहे ते 144 कोटी रुपये याचं नेमकं आता भरपाई कोण करणार याचं उत्तर दिलं पाहिजे. यावर जर आदिती तटकरे किंवा सरकार पक्षातल्या कुणाचंही म्हणणं असं असेल की आम्ही या महिला का अपात्र ठरवलेल्या आहेत कारण याच्यामध्ये काही पुरुष लाभार्थी होते, काही सरकारी लाभांश घेणाऱ्या महिला होत्या आणि म्हणून आम्हाला ते कपात करावं लागलं, असं जर उत्तर आदितीजी तुम्हाला द्यायचं असेल तर माझा त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की मग पुरुष लाभार्थी किंवा सरकारी लाभांश घेणाऱ्या महिला ज्यांना नव्याने किंवा पुन्हा पुन्हा हा लाभ मिळत आहे हे तुम्हाला आधी कळलं नाही का? 2-2.5 वर्ष म्हणजे वार्षिक 144 कोटी रुपये जर तुम्ही देताय तर याचा अर्थ साधारणतः 288 कोटी रुपये जेव्हा तुम्ही अक्षरशः गुलाल बुक्क्यासारखे उधळले तेव्हा तुमचं हे सगळं गणित कुठे गेलं होतं? तेव्हा तुमची ही चिकित्सक वृत्ती, हा अभ्यास, हे विश्लेषण हे सगळं कुठे गेलं होतं? 288 कोटी रुपये
जे दिलेले आहे ते आदिती तटकरे तुम्ही तुमच्या खिशातनं दिले नाहीत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातनं हे पैसे दिलेले नाहीत. 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत. या पैशाची भरपाई कोण करणार आहे? कारण या योजनेचं श्रेय घेण्यासाठी दादा, भाऊ, भाई म्हणत ज्यांनी ज्यांनी फ्लेक्सबाजी केली होती त्यातला आता कोण माईचा लाल पुढे येणार आहे? आणि हे पैसे जर आमच्या चुकीने गेले तर या पैशाची भरपाई आम्ही केली पाहिजे हे सांगणार आहे. ज्या आदिती तटकरे एरवी श्रेयवादाच्या राजकारणात सगळ्यात पुढे असतात, त्या आदिती तटकरे या 288 कोटी रुपयांचा हिशोब देणार आहेत का? आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही आम्ही हे पैसे दिलेलेच होते आणि हे पैसे देणं कसं गरजेचं होतं, तर काय गरज होती? ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुठलाही अभ्यास न करता लाभार्थी असणारे लोक हे पुरुष आहेत का? सरकारी लाभांश घेणारे आहेत का? सरकारी पगार उचलणारे आहेत का? त्यांच्याकडे तुमच्या KYC निकषातली जमीन जुमला किंवा 4 व्हीलर किंवा या सगळ्या साधन सामग्री आहेत का? याची चिकित्सा तुम्ही आधी का केली नाही? कोणता असा वाघ तुमच्या मागे लागला होता म्हणून तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला? कदाचित तो वाघ निवडणूक नावाचा वाघ होता का? म्हणून तुम्हाला घाईघाईने तुमचे पगारी मतदार तयार करण्याची गरज पडली आणि ते पगारी मतदार आता गरज सरो वैद्य मरो या पद्धतीने आता तुमची गरज संपलेलीच आहे. आता निवडणुका संपलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला आता या सगळ्या लोकांची गरज नाही, त्यामुळे या पगारी मतदारांची गरज नाही आणि म्हणून अचानक तुम्हाला 80 लाख महिलांमध्ये कपात करावी लागते. उत्तरं आदिती तटकरे यांनी दिली पाहिजे. उत्तरं आता अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे त्या सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली पाहिजेत. उत्तरं लाडका भाऊ आणि लाडका भाई असं म्हणत ज्यांनी आपापल्या परीने आपापले सोलो पोस्टरबाजी केली होती, हे सोलो पोस्टरबाजी करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही यासाठी केलं पाहिजे कारण एकीकडे रिसेशनचा काळ चालू आहे, आर्थिक मंदीचा काळ चालू आहे. अशा काळात जर 288 कोटी रुपये तुम्ही गुलाल बुक्क्यासारखे उधळाल तर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील.